Hello everyone, myself Mahesh Pore. In last session, we have learned about the linear layout from the basic Android basics XML layout. Okay, so in this session, we are going to learn about the relative layout. Okay, so let's see what is meant by a relative layout. Okay, so the name itself specifies that the relative, okay, that it relates with the another one. Okay, आता layout means what? It defines the location of your component on the screen. Okay, so to define the location, you refer the location of the another component or the location of your parent window, parent container. Okay, this is called as the relative layout. So relative layout places widgets based on the relationship to other widgets, means other component in the container and the parent container. Okay, so let's see the example of that one. Okay. On the screen, you show one figure, that is इथं एक 3 components आहेत A, B and C. Okay, so relative means what? A relative layout, as name suggests, shows the position of the component relative to each other. Okay. The position can be specified with respect to elements or the parents. Okay, so see here, आता मला A हा component जर प्लेस करायचा असेल, okay, तर तो मी प्लेस करताना काय केलेलं आहे, A is by parents top. Okay, जे पेरेंट विंडो, पेरेंट कंटेनरच्या टॉपला तो प्लेस करा. ओके, सो इट इज रिलेटिव्ह टू व्हॉट? टू पेरेंट्स विंडो. ओके, एक कंपोनंटची पोझिशन डिफाईन करताना मी काय यूज केलेलं आहे, पेरेंट्सच्या टॉपला तो कंपोनंट प्लेस करा, त्याचं लेआउट पेरेंट्सच्या टॉपला करा. सो इट इज रिलेटिव्ह टू द पेरेंट्स टॉप. ओके, वेन आय प्लेस द C बटन, ओके, C is below A and to its right. Means what? C हा A componentच्या खाली आणि त्याच्या राईटला प्लेस करा. सो इट इज रिलेटिव्ह टू दिस A component, अदर component. B प्लेस करताना काय केलेलं आहे, B is below A and left to C. ओके, सो प्रत्येक कंपोनंटची लोकेशन, पोझिशन ही दुसऱ्या कंपोनंटच्या रिलेटिव्ह किंवा पेरेंट विंडोच्या रिलेटिव्ह डिफाईन केलेलं आहे. दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज अ रिलेटिव्ह लेआउट. रिलेटिव्ह लेआउटमध्ये तुम्ही एखादा कंपोनंट जेव्हा प्लेस करत असता, ओके, किंवा त्याची पोझिशन ठरवत असता, त्यावेळी दुसऱ्या एखाद्या कंपोनंटचा किंवा पेरेंट विंडोचा रेफरन्स घेऊन त्याच्या रिलेटिव्ह तुमचा कंपोनंट प्लेस केला जातो. ओके, सो द पोझिशन इज डिफाईन विथ रिलेटेड टू अनदर कंपोनंट ऑर द पेरेंट कंपोनंट. सो दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज अ रिलेटिव्ह लेआउट. ओके, सो रिलेटिव्ह लेआउट डिफाईन करताना काय करायचं, सपोज तुम्हाला कंटेनर किंवा पेरेंट विंडोच्या रिलेट करून तुम्हाला एखाद्या कंपोनंटची लोकेशन ठरवायची असेल, तर तुम्हाला हे ॲट्रिब्यूट्स तुमच्या लेआउटच्या टॅगमध्ये यूज करावे लागतील. ओके, फॉर एक्झाम्पल द फर्स्ट ॲट्रिब्यूट इज नथिंग बट वॉट? लेआउट अलाइन पेरेंट टॉप. ओके, म्हणजे काय? इट सेज द विजेट्स टॉप शुड अलाइन विथ द टॉप ऑफ द कंटेनर. फॉर एक्झाम्पल इन दिस केस ए हा कशाचा रिलेटेड आहे, पेरेंटच्या टॉपला प्लेस केलेला आहे. ओके, सो पेरेंट विंडो जे आहे, ओके, त्याच्या रिलेटेड हा कंपोनंटची पोझिशन आपण डिफाईन केलेलं आहे. ओके, सो अलाइन पेरेंट टॉप सेज व्हॉट? विजेट्स टॉप म्हणजे कंपोनंटचा टॉप हा कंटेनरच्या ओरिजिनल कंटेनरच्या टॉप बरोबर अलाइन करा, म्हणजे तुमच्या कंटेनरच्या टॉपला तो अलाइन केला जाईल. अलाइन पेरेंट्स बॉटम, ओके, म्हणजे कंपोनंट जो आहे, म्हणजे विजेट जो आहे तो कंटेनरच्या बॉटमला प्लेस केला जाईल. Align parent left means what? The component left side should be aligned with the container left side. Okay, म्हणजे कंटेनरच्या लेफ्ट साईडला अलाइन केला जाईल. Align parent right means what? Whatever the right side of your widget or component should be aligned with the right side of the container. म्हणजे राईट साईडला तुमचा कंपोनंट कंटेनरवर अलाइन केला जाईल. सेंटर इन पेरेंट, ओके, जे हॉरिझॉन्टली आणि व्हर्टिकली स्क्रीनच्या सेंटरला तुमचा जो कंपोनंट तो प्लेस केला जाईल. सेंटर हॉरिझॉन्टल मीन्स वॉट? जिथं कंपोनंट तुमचा आहे हॉरिझॉन्टली सेंटरला फक्त तो अलाइन केला जाईल. सेंटर व्हर्टिकल मीन्स वॉट? व्हर्टिकली सेंटरला तुमचा कंपोनंट अलाइन केला जाईल. सो दीज आर नथिंग बट द ॲट्रिब्यूट्स when you are going to place your component and refer to
द कंटेनर. कंटेनरचा रेफरन्स घेऊन जर तुम्हाला कंपोनंटची लोकेशन पोझिशन ठरवायची असेल तर यापैकी तुम्हाला ॲट्रिब्यूट्स तुमच्या लेआउटच्या टॅगमध्ये यूज करावे लागतील. आता इथं जर बघितलं तर ए हा जो कंपोनंट आहे तो रेफर केलेला आहे कंटेनरच्या अलाइनमेंटनुसार. ओके, सो वी वॉन्ट टू यूज दिस वन, अलाइन पेरेंट टॉप अँड अलाइन पेरेंट लेफ्ट. म्हणजे टॉपला आणि लेफ्टला हा कंपोनंट, कंटेनरच्या टॉपला आणि लेफ्टला हा कंपोनंट काय करा, प्लेस करा. परंतु हे जे कंपोनंट आहेत ते पेरेंटशी रेफर केलेले नाहीत, ते दुसऱ्या कंपोनंटशी रेफर केलेले आहेत. म्हणजे बी हा ए आणि सी बरोबर कम्पेअर करून त्याची लोकेशन ठरवलेली आहे, सी ची लोकेशन ही ए बरोबर कम्पेअर करून ठरवलेली आहे. ओके, सो this is the difference between the A component and B and C component. A is referred to the location of the parent, B and C refer the location of the A. Okay, so parent बरोबर रेफर करायचं असेल तर हे ॲट्रिब्यूट्स यूज करा. B आणि C सारखे कंपोनंट प्लेस करायचे असतील तर तुम्हाला दुसऱ्या कंपोनंटला रेफर करावं लागेल. दॅट इज अँड्रॉइड लेआउट अबो. म्हणजे कुठल्या कंपोनंटच्या वरती तुम्हाला तुमचा कंपोनंटची लोकेशन ठरवायची आहे तिथे ते तुम्हाला द्यावे लागेल. अँड्रॉइड लेआउट बिलो, म्हणजे कुठल्या कंपोनंटच्या खाली तुम्हाला तुमचा जो कंपोनंट आहे, जो विजेड आहे तो प्लेस करायचा आहे त्याचा आय डी तुम्हाला इथे डिफाईन करावा लागेल. फॉर एक्झाम्पल सी हिअर बी इज बिलो ए, सी इज बिलो ए. ओके, सो तुम्हाला इथे काय करावं लागेल, अँड्रॉइड लेआउट बिलो यूज करावं लागेल इज इक्वल टू आय डी ऑफ ए. म्हणजे एच्या खाली बी आणि सी प्लेस करा. ओके, लेआउट टू लेफ्ट ऑफ, म्हणजे एखाद्या कंपोनंटच्या लेफ्टला तुम्ही तुमचा कंपोनंट प्लेस करू शकताय. लेआउट टू राईट ऑफ, एखाद्या कंपोनंटच्या राईट साईडला तुम्ही तुमचा कंपोनंट प्लेस करू शकता. सो एखाद्या दुसऱ्या कंपोनंटचा रेफर घेऊन त्याच्यावरती खाली लेफ्ट साईडला किंवा राईट साईडला तुम्ही तुमच्या कंपोनंटची लोकेशन ठरवू शकताय. ओके, तसंच अलाइन टॉप, अलाइन बॉटम, अलाइन लेफ्ट, अलाइन राईट आणि अलाइन बेसलाईन या प्रॉपर्टीसुद्धा यूज करून तुम्ही तुमचा जो कंपोनंट आहे तो दुसऱ्या कंपोनंटच्या रेफरन्सनं पुट करू शकता. फॉर एक्झाम्पल अलाइन टॉप, आणि इथं जर तुम्ही आय डी दिला एखाद्या दुसऱ्या कंपोनंटचा विच इंडिकेट्स व्हॉट, द विजेट टॉप शुड बी अलाइन विथ द टॉप ऑफ द विजेट रेफरन्स इन द प्रॉपर्टी. म्हणजे एखाद्या कंपोनंटच्या रिलेटेड, जसं पेरेंट विंडोच्या रिलेटेड तुम्ही टॉप बॉटम लेफ्ट राईटला असाइन करत होता, तसंच दुसऱ्या एखाद्या कंपोनंटच्या रिलेटेड टॉपला, बॉटमला, लेफ्टला किंवा राईटला तुमच्या कंपोनंटची तुम्ही प्लेसमेंट अलाइन करू शकता. आता जर मी कंपोनंट रेफर करून जर माझ्या कंपोनंट दुसऱ्या एका कंपोनंटला रेफर करून जर माझ्या कंपोनंटची लोकेशन ठरवत असेल तर मला आय डी यूज करावं लागेल. जसं मी तुम्हाला सांगितलं आता बी हा कंपोनंट कोणाच्या बिलो आहे, एच्या बिलो आहे. ओके, सो तिथे तुम्हाला आय डी डिफाईन करावा लागतो. दॅट इज अँड्रॉइड लेआउट बिलो, कुणाच्या, ज्याचा आय डी हा आहे त्याच्या बिलो हा कंपोनंट प्लेस कर. सो एव्हरी कंपोनंट ऑन द स्क्रीन मस्ट हॅव द युनिक आय डी and it is defined by using this symbol. Okay, the attribute is what, Android ID. Okay, and defined by using this symbol. Okay, इथं तुम्हाला पाहिजे ते नाव इथं यूज करू शकता त्या कंपोनंट्स. ओके, सो सिअर द एक्झाम्पल. आता इथं काय केलेलं आहे, हिअर द रिलेटिव्ह लेआउट इज यूज. इथं तो क्लोज केलेला आहे. एक टेक्स्ट व्ह्यू घेतलेला आहे, युजर नेमचा टेक्स्ट व्ह्यू. एक एडिट टेक्स्ट घेतलेला आहे, एडिट टेक्स्ट हा कंट्रोल टेक्स्ट फील्ड क्रिएट करायचं काम करतो. आणि 2 बटन घेतलेले आहेत, कॅन्सल आणि गो. आता रिलेटिव्ह लेआउट यूज करून त्या कंपोनंटची लोकेशन कशी फिक्स केलेली आहे बघा. फॉर एक्झाम्पल द टेक्स्ट व्ह्यू. टेक्स्ट व्ह्यूला लेआउट अलाइन पेरेंट टॉप ट्रू केलेला आहे आणि लेआउट अलाइन पेरेंट लेफ्ट ट्रू केलेला आहे. म्हणजे हे रेफर टेक्स्ट व्ह्यू प्लेस करताना पेरेंट कंटेनर तुमचा रेफर केलेला आहे. अलाइन पेरेंट टॉप ट्रू मीन्स व्हॉट, हा जो कंट्रोल आहे तो पेरेंट विंडोच्या टॉपला प्लेस कर. दिस इज टॉप 1. ही पेरेंट विंडो आहे, याच्या टॉपला प्लेस कर आणि लेफ्टला प्लेस कर. सो लेफ्ट टॉपला हा तुमचा युजर नेम प्लेस झाला.
लेफ्ट टॉपला हा तुमचा कंपोनंट प्लेस झालेला आहे. आता हा आय डी टेक्स्ट काय केलेलं बा, लेआउट बिलो, म्हणजे आता मी दुसऱ्या कंपोनंटला रेफर करून ह्याची पोझिशन ठरवतोय. आय डी टेक्स्ट कुणाच्या बिलो त्याचा लेआउट किंवा पोझिशन फिक्स करायचं आहे, ज्याचा आय डी LBL युजर नेम आहे. आय डी कोणाचा आहे, हा टेक्स्ट व्ह्यूचा आहे. ओके, सो इथं तुम्हाला आय डी डिफाईन करावं लागतं. प्रत्येक एलिमेंटला एक आय डी डिफाईन केलेला आहे, दिस वन. ओके, सो हा आय डी कोणाचा आहे, तर हा टेक्स्ट व्ह्यूचा आहे. त्याच्या बिलो, त्याच्या खाली हा प्लेस कर. ओके, लेफ्ट साईडला पेरेंट विंडोच्या लेफ्ट साईडला त्याचे अलाइनमेंट कर, लेफ्ट साईडला प्लेस केलेला आहे. ओके, अलाइन लेफ्ट माय रिलेटिव्ह लेआउट, याच्या लेफ्टला तो असाइन केला. त्याच्यानंतर बटन बघा, बिलो एडिट युजर नेम. आता एडिट युजर नेम कोणाचा आय डी आहे, ह्या एडिट टेक्स्टचा आय डी आहे. ओके, सो ह्याच्या एडिट टेक्स्टच्या खाली आणि राईट साईडला ह्याचे अलाइनमेंट केलेले आहे. दिस गो ऑन, ह्याच्या खाली आणि ह्याच्या राईट साईड. त्याच्यानंतर कॅन्सल नावाचं एक बटन डिफाईन केलेलं आहे. याचं लेआउट करताना टू लेफ्ट ऑफ बटन गो, म्हणजे बटन गोच्या लेफ्ट साईडला आणि बिलो एडिट युजर म्हणजे याच्या खाली. सो धिस एलिमेंट इज रेफर्ड टू द अदर एलिमेंट अँड धिस एलिमेंट कंपोनंट इज रेफर्ड टू द पेरेंट विंडो. ओके, सो इथं प्रत्येक कंपोनंटची लोकेशन ही आयदर कंटेनर बरोबर रिलेट करून किंवा दुसऱ्या कंपोनंटला रेफर करून ठरवलेलं आहे. दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज व्हॉट, द रिलेटिव्ह लेआउट. Okay, so this is all about the relative layout. Okay, so we will see the practical on that one. Okay, thank you.